खाली बसू का बसन बसन खाली बसन खाली बसलो ऑपरेशन सांगितलं ते चाललंय टळट खाजगी करून टाका ऑपरेशन. नाही ते ऑपरेशन करून फायदा नाही कमी वयाला चालतंय ते त्याच्यापेक्षा म्हणजे असंच राहिलेलं हो ना मेंबर 26 मीटिंग काढली आम्ही त्या मीटिंग मध्ये सुद्धा विषय घेणार बॉडी ठरवते काय करायचं काय नाही करायचं ग्रामपंचायतीची बॉडी. साहेब बरोबर आहे ना. आता समजा ग्रामपंचायतचं नोटीस आपल्याला त्या घराला परिवाराला ग्रामपंचायतचं नोटीस का आलं पहिले हे सांग की तक्रार करताना तक्रार जिल्हा परिषदला पंचायत समितीत केलेली बरोबर त्यांच्यावरून आपल्याला अतिक्रमण काढा अतिक्रमण या इकडे आहे ना समजा म्हणून आपण नोटीस दिल्या आम्ही काही त्यांना स्वतःहून नोटीस नाही. बरोबर. आता ती कायदेशीर जी प्रक्रिया आहे, हा, त्याची बरोबर आम्ही करावं त्याला लागलं. आम्ही म्हणजे नाकारू शकत ते आम्हाला करावं लागले. आता साहेब काय विषय आमच्याकडे जर जायला तर काहीच नाही राहिलं ते अतिक्रमणाचं घर आहे आणि 120 वर्षापासून तो परिवार तिथं राहतो बरोबर. मग त्याच्या पहिले आपल्या भरपूर ग्रामपंचायतचे पंचवर्षी कार्यकाळ येऊन गेले. मग आता याच कार्यकाळामध्ये असं जसं डिसिजन आणि गावामधलं मग पूर्ण तुम्ही अतिक्रमणाचा विषय पाहा. हो बरोबर असं माझं म्हणणं आहे सर. कारण की हा परिवार बाकी काहीच नाही उपोषणाशिवाय आम्ही काहीच नाही करू शकत. म्हणजे त्याच्यावर निर्णय मग ग्रामपंचायतला घेतला मीटिंग मध्ये विषय घेतलाय तो याच्यावर घेतला का विषय घेतला तो त्याच्यामुळे घेतलं फक्त की हे काय करायचं काय नाही करायचं ते बॉडीवर ठेवलं आम्ही. मग ते प्रकरण आतापासून आहे ना आम्ही 3 महिन्यापासून सांगतो तुम्ही काहीच नाही घेणार तर मग आता नोटीस नवीन आल्यावर आमची ऍक्शन काय राहणार. उपोषणाची नोटीस घेणार तुम्ही विषय लावला तो अजून ठर नाही तुमचं जे योग्य आहे तुम्ही चालू ठेवा काय अडचण बरोबर आहे की नाही? आमची काय अडचण आणि तुम्ही एका व्यक्तीच्या समजा पूर्ण अतिक्रमण करायचं तिथे असं नाही ग्रामपंचायत नाही तक्रार करता हो ना तक्रार करत्यामुळे व्हायला लागले बाकी काही विषय नाही. आता आम्ही स्वतःहून ठराव नाही घेतला बॉडी यायचं अतिक्रमण बरोबर नाही केलं ना. आता ते अतिक्रमण ते वरून तक्रारी प्राप्त झाल्या शासनाला त्या शासनाकडून आपल्याकडे आलं ग्रामपंचायतला पण ग्रामपंचायत आलं त्याच्यावर काय कारवाई केली आम्हाला दाखवावं लागतं. मग नोटीस दिला हे केलं ते केलं आम्ही मी स्वतः जाऊन भेटलो त्याला 2-3दा त्यांच्या घरी गेलो मी विचार झाला का बरोबर आहे की नाही तुम्हाला माहित किंवा त्याला मी म्हणलं बा त्यांचं म्हणणं आहे ते पुढचं पाडा मी हे मी म्हणलो बा 2-3 ते कॉलम काढून घेतले तर तुमचं आज प्रकरण निपटून जात आहे. हा काही विषय नाही तुमचं बाकीचं तसंच ठेवा काही विषय नाही. हा सर तो झाला कायदेशीर मुद्दा बरोबर. पण आपल्या डोळ्यासमोर जो विषय दिसून राहिला की त्याच नालीवर जे इतर तिथं राहणारी मंडळी मग ते दंडांक असल्यामुळे त्यांचा विषय आपल्याला मागे सारवायचा का हा आमचा प्रश्न आहे. मग तुम्ही एकाच परिवार तो अन्याय भटक्या जमातीवर तुम्ही करू राहिले हा त्याच्यातून विषय निष्पन्न होऊ राहिला. आणि एखादं शासनाचं काम त्याच्यामध्ये जर आम्ही अडून राहिलो की एखादा रोड जाऊ राहिला बा आणि आम्ही त्याच्यात येऊ राहिलो तर आम्ही स्वतःहून त्या अतिक्रमण आम्हीच आठवतो तुम्हालाही म्हणायची गरज नाही. पण एकाच परिवाराचं तुम्ही माग हे असं व्हायला नाही पाहिजे सर. त्यांना सरपंचावर 49 किती 39 कसं आता अतिक्रमणाला भागाला याच्यामुळं या प्रकरणामुळं आमचे जे सचिव विभाग त्यांच्यावर बी कारवाई प्रस्तावित केली बीडीवर आणि यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली का म्हणून काढलं तुम्हाला त्रास नाही तो त्यांनाही त्रास मलाही त्रास होतो. मग ते सर्वच घेऊ आपण तिथून जे येते नजूलच्या नोंदणी शीटनुसार जे तुमची नजूलची जागेमध्ये तुमचं जे पक्क बांधकाम करता येईल तिथपर्यंत त्यांचं ठेवा बाकी ते बी काढतील आणि हे बी निघत तिथून. कोण म्हणतो उपोषण कर ज्यांनी तक्रार नोंदवली ना त्याचा स्वतःचा अतिक्रमण घरपट्टी आपली ग्रामपंचायत कोणत्या भागात समजणार नाही बरोबर आहे ना. नजूलच्या नियमाप्रमाणे आपण तक्रार नोंदवलीच पाहिजे मुदत ठरवत असेल तर मुदत आपणही दिलं पाहिजे. त्या आई वडिलाला प्राधान्य काय राहणार एकदम काही करू शकत नाही. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार बरोबर. त्या आई वडिलाला गरीबाला परिचय का माग काय राहिलं ते आत्महत्या करण किंवा काही करण रडून आपलं धीर सोडून देईल पण त्याच्या मागे कोण राहणार. त्या निमित्त खाली जर हर प्रकारे किंवा हर गोष्टीतून तुम्ही कोणत्याही मागे लागत असाल तर हा दृष्टिकोन ठेवला जात नाही ना. आता तो यायची आपली दुश्मनदारी नाही गुरावर नाही माझ्यावर घराला घर लागून नाही का कुठे पोराय भांडणं नाही आमचे काही नाही त्यामुळे यायची हे गरीबावर काय अन्याय करायचं असं कसं काय म्हणतात तुम्हाला असं काही जाणवलं का त्यांच्याकडून आयुष्यात नाही जाणवलं की जाणवलं तू त्याच्याकडून समाजाकडून जाणवलं यायची समाजाकडून जाणवलं नाही हसून खेळून सगळी
शेजारी पाजारीचं बी आहे, सगळ्याचं काढावं त्यानं माझं बी काढावं ही माझी विनंती आहे. वैयक्तिक आमचं कुटुंब 4 घरं कम से कम 70 ते 80 वर्षापासून राहतात. याच्या आधी कोणाला काही त्रास झालेला नाही आणि याच्या मागं बी आधी कधी काही त्रास झालेला नाही. ह्या बाजूनं पण रस्ता आहे, ह्या बाजूनं पण रस्ता आहे, मागून पुढून रस्ता आहे. पूर्ण वाहनं जातात, ट्रॅक्टर, कोणता 4 चाकी वाहन, मोटरसायकल, भरतीचे, इटाचे, याचे त्याचे सगळे वाहन जातात. तर त्या तिथून आम्हाला कोणत्या आमच्या भीतीला याला त्याला काही कधी धक्का लागलेला नाहीये आणि अजून काही लागलेला नाही. तर असं ह्या कारणामुळे एक व्यक्तीनं आमच्यावर सतत 3 ते 4 वर्षापासून तक्रार करत आहे की तुमचं हे नालीवरचं अतिक्रम आणि तुमच्या म्हणजे ह्या बाथरूम काढण्यात यावं का समोरची पायऱ्या काढण्यात यावं, काही असं काही बी त्रास करून राहिला आहे. तर ते वैयक्तिक आम्हाला हे मान्य नाही आहे. आणि जसं शेजारी म्हणजे पूर्ण रस्त्यावर पायऱ्याचं अतिक्रम आहे, उजवीकडे डावीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बी अतिक्रम आहे आणि आमचं अतिक्रम आम्ही हटू शकतो आणि इथून जेवढं अतिक्रम आहे त्याने काढावं ही आमची विनंती आहे.